आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। रोड रोमिओंच्या विरोधात निफाड पोलीस ॲक्शन मोडवर आले असून पोलिसांनी दामिनी पथक स्थापन केलंय। त्यामुळे टवाळखोर व रोड रोमिओंना यामुळे चाप बसणार आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की येथील बस स्थानक परिसर तसेच महाविद्यालयाजवळ अनेक रोड रोमिओ व टवाळखोरांचा अड्डा बनला होता। महाविद्यालयीन विद्यार्थिनी या शालेय तरुणींना या टवाळखोरांचा येता जाता त्रास सहन करावा लागत होता। ही गोष्ट निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना समजली असता त्यांनी दामिनी पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार त्या पथकाचा विशेष कार्यक्रम बस स्थानक परिसरात घेतला। उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड डॉक्टर निलेश पालवे, निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड गावात शाळा कॉलेज बस स्थानक परिसरात मोकाट फिरणाऱ्या रोड रोमिओ यांना चाप बसावं व मुलींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी म्हणून निफाड पोलीस स्टेशन स्तरावर दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली। पथकामध्ये महिला पोलीस नाईक ललिता कोकणे, संगीता जाधव, पूनम शिंदे, सोनाली शिंदे यांची नेमणूक करण्यात आली। या कार्यक्रमासाठी निफाड पंचायत उपनगर अध्यक्ष नगर पंचायत उपनगर अध्यक्ष अनिल कुंदे, आशिष मोगल, अमोल वडघुले, नंदू कापसे यांसह विद्यार्थिनी व निफाड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यापुढे कुणी टवाळखोर व रोड रोमिओ महाविद्यालयीन तरुणींना हेतुपुरस्कर त्रास देताना आढळून आला तर निफाड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी केलंय। बागलाण वृत्तांतासाठी देविदास बैरागी, निफाड। शहरासाठी बस स्टँड असेल, महाविद्यालय असतील, ज्युनियर कॉलेजेस असतील, त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी, खास करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि हे जे टवाळखोर आहेत, रोड रोमिओ आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक आपल्या पोलीस स्टेशन लेवलला दामिनी पथक असायला पाहिजे ही अण्णांची संकल्पना होती आणि त्यांनी मला बोलून दाखवलं। त्याप्रमाणे आमचाही तो ध्यास होता की एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी मुलींमध्ये आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही हे दामिनी पथक आज स्थापन केलेलं आहे आणि त्याचं आज आपली विद्यार्थिनीच्या हातून उद्घाटन झालेलं आहे। तर अण्णांना त्याबद्दल काही बोलायचं असेल तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द। निफाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज निफाड पोलीस सन्माननीय गुरव साहेब यांच्या नेतृत्वाखाली दामिनी पथक या ठिकाणी स्थापन करण्यात आलं। खऱ्या अर्थानं हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, कारण याला एक हेल्पलाईन नंबर आपला असला पाहिजे की आहेच आहे। हेल्पलाईन नंबर असेल तर हेल्पलाईन नंबरला कोणत्याही महिलेने किंवा कोणत्याही मुलीने किंवा कोणत्याही अडचणीत असलेल्या स्त्रीने त्या ठिकाणी फोन केला तर त्या ठिकाणी हे दामिनी पथक जाईल आणि त्या महिलेला किंवा मुलीला त्या कुमारिकेला संरक्षण देण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा उपक्रम या निफाड शहरामध्ये सुरू होतो। हा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे। त्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण जेवढी निफाड शहरवासी आहे, कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही स्त्रीला कुठे त्रास होतात, कोणतं रोग होऊन त्यांच्या मागे पुढे फिरत असतील तर त्यावेळेस आपण निर्भीडपणे ते हटवलं पाहिजे की त्या ठिकाणी त्यांना आपल्या पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे। कारण या निफाड शहर आणि परिसरामध्ये आतापर्यंत कोणता याचा अनिश्चित प्रकार आपल्याकडे घडला नाही, म्हणून कुठे घडायची तर वाट पाहू नये आणि भविष्य काळामध्ये अशी अडचण आपल्या कोणाला येऊ नये याच्याकरता निफाड पोलीस स्टेशनचे आणि DYSP साहेबांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो।